नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. तर आजचा घटक आहे सूत्रसंचालक कसा असावा. सूत्रसंचालकाकडं या ठिकाणी मी सादर केलेले आहेत. नीटनेटकेपणा असावा, वेशभूषा, विचारशुद्धता, शब्द फेक, उच्चार आणि भाषा शुद्ध करा. अनेक वेळा आपल्याला प्रश्न पडतो की सूत्रसंचालक नेमका कसा असावा. मला अनेकांनी विचारलं की सर सूत्रसंचालक कसा असावा याबद्दल एक व्हिडिओ तयार करावा. तर तो व्हिडिओ आपल्या समोर मी या ठिकाणी सादर केलेला आहे. तर सूत्रसंचालक हा फक्त चांगला दिसणारा, एक चांगला बोलणारा, अभ्यासू नेमका कसा असावा. मग उत्तम सूत्रसंचालकाची काही लक्षणं, काही गुण आत्मसात केले तर एक निश्चितपणानं एक चांगला निवेदक, एक चांगला सूत्रसंचालक या मातीमध्ये जन्माला येऊ शकतो. आणि चांगला सूत्रसंचालक कसा असतो आणि तो कसा असावा हे या ठिकाणचे असणारे नीटनेटकेपणा सूत्रसंचालकाकडे असावा. वेशभूषा असावी, विचारशुद्धता असावी, शब्द फेक, उच्चार आणि भाषा शुद्ध असावी. प्रथम आहे नीटनेटकेपणा असावा. सूत्रसंचालकाच्या विचाराबरोबर त्याचा नीटनेटकेपणासुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. विचार जर सूत्रसंचालकाचे सुंदर असेल तर त्या विचारांना कृतीची, नीटनेटकेपणाची जोड असेल तर सूत्रसंचालक कार्यक्रमामध्ये उत्तम मांडणी करत असतो. दुसरं आहे वेशभूषा. सूत्रसंचालनामध्ये वेशभूषेला खूप महत्त्व आहे. तुमच्या विचाराची मांडणी सोबत तुमच्या अंगावरची वेशभूषा देखील तितकीच महत्त्वाची आहे. सूत्रसंचालक चांगला बोलतोय परंतु त्याचे कपडे मळलेले आहेत, फाटलेले आहेत, तर सूत्रसंचालकाच्या वेशभूषेमुळं त्याच्या व्यक्तिमत्वावर त्याचा परिणाम होतो. म्हणून सूत्रसंचालकाची वेशभूषा देखील तितकीच महत्त्वाची आहे. तुम्ही ऐतिहासिक विषयावरती सूत्रसंचालन करत असताना तुमची त्याच पद्धतीची वेशभूषा केली तर त्या विषयाची मांडणी सूत्रसंचालक एक चांगल्या पद्धतीनं त्या कार्यक्रमाचं तो सूत्रसंचालन करू शकतो आणि आपली छाप श्रोत्यांवरती सूत्रसंचालक पाडू शकतो. पुढं आहे विचारशुद्धता. सूत्रसंचालनामध्ये विचाराला प्रचंड महत्त्व आहे. तुमचे विचार, त्या विचारांची शुद्धता लोकांच्या मनाचा ठाव घेणारी ठरत असते. त्यासाठी चारोळी, सुविचार, म्हणी, कविता याचा वापर जर सूत्रसंचालनामध्ये केला तर एक चांगल्या सूत्रसंचालकाची निर्मिती होऊ शकते. म्हणून विचारशुद्धता हा देखील सूत्रसंचालकामधला एक महत्त्वाचा गुण आहे आणि तो आपण आत्मसात केला पाहिजे. पुढचा आहे शब्दफेक. तुम्हाला माहिती असेल की जागतिक कीर्ती लाभलेले महान जे व्यक्ती होऊन गेलेले आहेत तर शब्दफेकीमुळे आणि अल्पावधीतच ते लोकप्रिय झालेले आहेत. मग शिक्षण असेल, सहकार असेल, समाजकारण असेल, राजकारण असेल, या विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणारे व्यक्ती जेव्हा आपण त्यांच्याकडे आदर्श म्हणून पाहतो तर त्यांच्याकडे काय होतं, शब्दफेक चांगली होती. म्हणून जनमानसात त्यांच्या विचारांची पकड आपल्याला पाहायला मिळते. पुढील आहे उच्चार. सूत्रसंचालनामध्ये उच्चार या घटकाला फार महत्त्व आहे. बऱ्याच वेळा सूत्रसंचालक उच्चार नीट नसल्यामुळे चुकीचा संदेश हा प्रेक्षकांच्या समोर जातो आणि आपल्या सूत्रसंचालनामध्ये उच्चार व्यवस्थित असलाच पाहिजे. त्यासाठी सूत्रसंचालकाने सराव करावा. पुढील आहे भाषा शुद्ध करा. पुढचा आहे भाषा शुद्ध करा. सूत्रसंचालन करणारे व्यक्तीकडे भाषा शुद्धता असणं गरजेचं आहे. ग्रामीण भागातून आलेल्या मुलाला शहरामध्ये बोलताना जशी अडचण वाटते आणि शहरी मुलाला ग्रामीण भागामध्ये गेल्यानंतर जशी अडचण वाटते, मला वाटतं या दोन्हींचा मध्य साधण्यासाठी भाषा शुद्धता ही प्रत्येक सूत्रसंचालकाने अवगत केली पाहिजे. म्हणून सूत्रसंचालकाने भाषा शुद्धतेचा गुण अंगीकारावा. जी उत्तम आहे, लोकांना पचेल, रुचेल अशी भाषा सूत्रसंचालकाने आपल्या निवेदनामध्ये वापरली पाहिजे. आपले भाषण किंवा आपले सूत्रसंचालन जे आहे ते लोकांना कृत्रिम वाटता कामा नये याची देखील दखल सूत्रसंचालकानं आपल्या निवेदनामध्ये, विविध कार्यक्रमामध्ये घेणं आवश्यक आहे. तर बांधवांनो, आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की सूत्रसंचालक नेमका कसा असावा
नीटनेटकेपणा त्याच्याकडे असावा, वेशभूषा चांगली असावी, विचारामध्ये शुद्धता असावी, शब्दफेक देखील त्याच्याकडे असावं, उच्चार हा देखील त्याच्याकडे शुद्ध उच्चार, स्पष्ट उच्चार सूत्रसंचालकाला करता यायला हवेत, त्याची भाषा देखील शुद्ध असावी. असा एक चांगला व्हिडिओ आपल्यासमोर एका चांगल्या विषयावरती घटकावरती सादर केलेला आहे. तरी हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तर हे कमेंट्समध्ये आपण कळवावे. आणि माझ्या यूट्यूब चॅनलचे व्हिडिओला आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. धन्यवाद.